जगण्यानं छळलं होतं, मरणानं केली सुटका, असं कवी सुरेश वाडगावकर यांनी आपल्या कवितेत म्हटलं खरं. पण पेठ तालुक्यातल्या सावर्णा गावातील लोकांच्या या यातना मृत्यूनंतरही कायम असल्याचं भीषण वास्तव लपून राहिलेलं नाही. देशाला स्वातंत्र्य मिळून 79 वर्ष झाली असली तरी गावात साधं स्मशानभूमी शेड नसल्यानं उघड्यावर मृतदेहावर अंत्यसंस्कार करावे लागतात. 10 वर्ष आमदारकी उपभोगणारे विद्यमान आमदार असोत की माजी आमदार हे स्वतःच आदिवासी असतानाही लोकप्रतिनिधी म्हणून नेमकं करतात तरी काय, असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे. जन्माला आलं तर सुखा समाधानानं जगता यायला हवं असं प्रत्येकालाच वाटत असतं. किंबहुना तशी माफक अपेक्षा ठेवण्यात गैर असं काहीच नाही. पण काहींना आपलं जीवन हलाखीत जगावं लागतंय. दुःखाचे बरेच क्षण दररोज मुठीत घेऊन मृत्यूच्या धावा करीत असतात. अशा बऱ्याच जणांना जीवनाचा अखेरचा प्रवास तरी सुखाचा व्हावा असं वाटत असतं. पण काहींच्या नशिबी तर अखेरचा प्रवास देखील वेदनादायी ठरतो. सावर्णा हे पेठ तालुक्यातलं 500-700 वस्तीचं गाव आहे. देश स्वतंत्र होऊन 79 वर्ष झाली, पण अजूनही गावात स्मशानभूमी नाही. त्यामुळे उघड्यावर अंत्यसंस्कार करावे लागतात. उन्हाळ्यात रणरणत ऊन डोक्यावर घ्यावं लागतं. सध्या पावसाचे दिवस असल्यानं तर ताडपत्री घेऊन अंत्यसंस्कार उरकावे लागत असल्याचं दिसून येतं. देश स्वातंत्र्य होऊन इतकी वर्ष उलटल्यानंतरही सावर्णा गावाला साधं स्मशानभूमी शेड बांधून मिळत नसेल, हा लोकप्रतिनिधींचा नाकारतेपणाच म्हटलं पाहिजे. आलटून पालटून आमदारकी उपभोगणारे हे लोकप्रतिनिधी स्वतःही आदिवासीच असताना त्यांना आपल्याच बांधवांना मरण यातना दिसत नाही का, हा खरा प्रश्न आहे. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका रखडल्याने गेल्या 4 वर्षापासून जिल्हा परिषद सदस्य नाही. त्यामुळे स्मशानभूमीसारखी कामं ही आमदारांच्या शिफारस पत्राशिवाय जिल्हा परिषदेपर्यंत पोहोचू शकत नाही. असं असेल तर आमदारांना उघड्यावर होणारे अंत्यसंस्कार दिसत नाही का, असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे. तुमच्या भागातील प्रत्येक बातमी पाहण्यासाठी तसेच अशाच ताज्या आणि विश्वासार्ह घडामोडींसाठी उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क सोबत जोडलेले रहा. सोबतच फेसबुक, इंस्टाग्राम आणि यूट्यूबवरही आम्हाला लाईक आणि शेअर तसेच सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.